इचलकरंजीकरांनी संगीतमय श्रीरामचरित मानसचं चलचित्र पाहत प्रभू श्रीराम आणि सीता यांचा जयघोष करत प्रत्यक्षात श्रीरामाचा विवाह सोहळा झालाय। यावेळी देहभान विसरून रम्मान झालेल्यांनी न भूतो न भविष्यती असा विलक्षण प्रसंग अनुभवल्याचं बोलून दाखवलंय। निमित्त होतं इथल्या संस्थानकालीन श्री काळा मारुती मंदिराच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाचं। मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त श्री काळा मारुती आरती भक्त मंडळाच्या वतीनं विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन केलं असून या कार्यक्रमांना आणि श्रींच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी दिसते। इचलकरंजीतील आयजीएम रुग्णालयाजवळ सुमारे 200 वर्षापूर्वीचं संस्थानकालीन श्री काळा मारुती मंदिर आहे। या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे दक्षिणमुखी हनुमानाची मूर्ती असून उजव्या हातात संजीवनी तर डाव्या हातात गदा आहे। नवसाला पावणारा मारुती अशी ख्याती असलेल्या या मंदिरात श्री गणेश आणि श्री दत्त या देवतांच्याही मूर्ती असल्यानं श्रींच्या दर्शनासाठी नेहमीच भाविकांची गर्दी असते। या मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त 13 डिसेंबर पासून श्री काळा मारुती आरती भक्त मंडळाच्या वतीनं श्री रामचरित मानस रामायणाचं भव्य स्क्रीनद्वारे सामुदायिक संगीत पारायण, प्रवचन, सांप्रदायिक कीर्तन याचबरोबर विविध धार्मिक कार्यक्रम सुरू आहेत। संगीतमय श्रीरामचरित मानस यामध्ये प्रभू श्रीराम आणि सीता माता यांचा विवाह सोहळ्याचा प्रसंग आहे। हा प्रसंग भाविकांनी हुबेहूब साकारला होता। या विवाहासाठी श्रीराम आणि सीता माता मंडपात येताना श्रीरामाचा पोशाख, मुकुट, त्यांची शरीरयष्टी पाहून उपस्थितांनी प्रत्यक्ष रामच अवतरल्याचा अनुभव घेतलाय। श्रीरामावर होणारी पुष्पवृष्टी, श्रीरामाचा जयघोष आणि श्रीरामचरित मानसचं चलचित्र हा सारा प्रसंग अनुभवताना महिला देहभान विसरून रम्मान झाल्या होत्या। विधिवत मंत्रोच्चार करत विवाह सोहळाही झाला। सुमारे तासभराचा हा प्रसंग न भूतो न भविष्यती असाच झाल्याचं उपस्थितांनी बोलून दाखवलंय। दरम्यान मंदिर वर्धापन निमित्त आयोजित कार्यक्रम यशस्वीतेसाठी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश आबाडे, अध्यक्ष नंदू पाटील, उपाध्यक्ष मनोहर हिराणी, दत्तात्रय मेटे, देवराज जोशी, मारुती देशिंगे, श्रीकांत टेके, गोविंद सोनी, मिश्रीलाल बजाज, वैशाली गजगेश्वर, नम्रता देशमाने यांच्यासह भक्तगण परिश्रम घेत आहेत।